तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर स्वप्नील भाऊ काळे ऑफिशियल. तर कसे आहात सगळेजण? आशा करतो सगळे फिट अँड फाईन असाल. तर आज सुद्धा आपण घेऊन आलोय एक नवीन प्रकारची साडी. येत्या गौरी गणपतीचा सण तोंडावर येऊन ठेपलाय आणि प्रत्येकाला इच्छा असते की आपली गौराई ही सगळ्यांपेक्षा वेगळी सुंदर असावी. आणि सगळ्यात मोठा सगळ्या माझ्या बहिणींना पडणारा प्रश्न म्हणजे काय, की साडी कशी नेसवायची. कारण का प्रत्येक वेळी प्रत्येक बाईला घरगुती कामं करून, घरातली कामं करून, सगळ्यांची काळजी घेऊन, स्वयंपाक पाणी करून, घरचं फराळ वगैरे करून मग या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता हल्लीच्या जमान्यामध्ये तरी काही लोक बाहेरनं फराळ आणतात, पण प्रत्येकाच्या मनाला ती गोष्ट पटत नाही का. जर आपल्या घरी एखादा पाहुणा आला, त्या पाहुण्याला आपण आपल्या घरातलं जे काय असेल घरात पाची पक्वान बनवून खायला घालत असतो. पण आजकालच्या या धावत्या युगामध्ये, गडबडीच्या याच्यामध्ये वेळेला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं आणि प्रत्येकाला कमी वेळेमध्ये जास्त काम मिळण्याची किंवा करण्याची अपेक्षा असते. त्यामुळे आपण नवनवीन प्रकारच्या साड्या ज्या कमीत कमी वेळेमध्ये गौऱ्यांना सुंदर पद्धतीने नेसवता येईल हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आजची जी साडी आहे ती महाराष्ट्रीयन पद्धतीची नाही. आपण घागरा पॅटर्न नेसवणार आहोत, साडीच नेसवणार आहोत. फक्त घागरा याची जी पद्धत आहे ती महाराष्ट्रीयन पद्धतीची नाहीये. तर चला मग नेसूयात आपण. तर या पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही साड्या नेसवा, फक्त एवढंच कसं असतं, आपण घाई गडबडीत नेसवायला जातो आणि त्यामध्ये घाई गडबडीत नेसवताना परफेक्टनेस हा निघून जातो. त्यामुळे कुठलीही गोष्ट असेल त्याला परफेक्टनेस हा खूप महत्वाचा असतो. प्रत्येकाला परफेक्टनेस हवा असतो. तर आपण काय करणार आहोत, या साडीची जी खालची किनार आहे तर खालच्या बाजूने उलट्या मिरर घालणार आहे. साडीच्या उलट्या प्लेट्स पाडल्या की या लेहंग्याच्या ज्या मिऱ्या त्या दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि एका लाईनीमध्ये चांगले दिसतात. पहा मित्रांनो, आपण संपूर्ण साडीच्या मिऱ्या करून घेतल्यात. साडीच्या मिऱ्या करून घेतल्यानंतर इथला जो भाग आहे तो आपल्याला एकसारखं करून पिनअप करून घ्यायची.
तर पाहताय मित्रांनो, आपण ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या एकसारख्या करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला एक नाडी घ्यायची आहे. ती नाडी इथून त्याच्यामध्ये घालून दोन्ही साड्या मी तिच्यामध्ये घालून, तर इथे एक नॉटच्या साहाय्याने आपण नाडीमध्ये लावून या मिऱ्या पसरवून घेणार आहोत. आणि या मिऱ्या पसरवून घेताना आपल्याला सिस्टमॅटिकली पद्धतीने एकसारख्या सगळ्या बाजूने एकसारख्या दिसतील अशा करून घ्यायच्यात. आता ह्या अंदाजे मी या जमिनीवर ठेवून एकसारख्या केल्यात. त्यानंतर ही जी नाडी डायरेक्ट आपल्याला कमराला अटॅच करायची आहे. कमरेला अटॅच केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ही नॉट फिट करून टाकायची आहे. किंवा आवाज बारीक कर ना फोनचा. त्यानंतर हा जो मागचा जो भाग आहे साडीचा जो आपण याने मागची जी बाजू कव्हर करून घेतली. आणि आता राहिला पुढचा भाग. पुढच्या भागाला याच्या प्लेटच्या त्या एकसारखं करून आपण घेणार. आणि आपण पाहताय आपण लगेच ही नाडी पूर्ण फिट पद्धतीने बांधलेली नाही, कारण का साडीचा जो पोर्शन आहे तो या ज्या प्लेट्स एकसारख्या करण्यासाठी आपल्याला इथून नाडी पहिली थोडी ढिल्ली ठेवावी लागते. त्यानंतर सगळ्या बाजूने या प्लेट्स घालून झाल्यात. त्यानंतर आपण ह्या बरोबर हाताने थोड्याशा प्रेस करू जो तुझा बाहेर आला त्या एकत्र एकसारखी करून घेऊन त्यानंतर जी नाडी जी आहे पाठीमध्ये आपण घातली तर फिटिंग करून घेऊन आता या साडीला अशी साडी नेसवताना मी भरपूर व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येकजण काय करतो, त्या साडीला आपल्या जस्ट एकमेकांच्या साहाय्याने प्लेटिंग करत बसतो. तर साडी नेसवताना जर आपण कडक कापडामधून जर साडी घेतली तर याने आपल्याला हे करायची गरज लागत नाही, प्लेटिंग करायची गरज लागत नाही. हे स्टेशनरने आपली साडी नेसवून आपला लेहंगा तो तयार झालेला आहे. आता याला लेहंग्यावर मॅच होईल अशी ओढणी आपल्याला द्यायची. तर यावर एक पिंक कलरची मी ओढणी घेतली आहे. ह्या ओढणीच्या एका टोकापासून आपण मिऱ्या करून घेणार आहे. मिऱ्या करून आपल्याला लेहंग्याचा जो सेंटर आहे तिथं आपल्याला तो खोसायचा आहे. तर मला हे खोसून झाल्यानंतर वरची जी किनार
ती बरोबर फिटिंग घ्यायचं आपल्याला. फिटिंग घेतल्यानंतर किनार आपल्याला वरच्या बाजूने घेऊन पदर द्यायचा आहे. ही जी ओढणी आहे, ओढणीचा जो पदर आपण देतो तो सुद्धा आपण जेवढा खेचून घेऊ तेवढी आपल्याला देवीची बॉडी ती स्लिम अँड ट्रिम दिसणार आहे. स्लिम कारण का प्रत्येकाला भरपूर जण साडी नेसवतात, तर प्रत्येकाला आहे ना स्लिम देवी ठेवता येत नाही का, तर सगळ्यात मोठा इश्यूच हा असतो की साडी नेसवताना हा जो भाग आहे कमराचा जो पोर्शन असतो तिथे आहे ना साडीचा जो पदर असतो तो खेचून घ्यावा लागतो. त्यासाठी आपण हे करून खेचून म्हणजे तो पिनअप करून घेतलाय. पिनअप करून घेतल्याच्या नंतर पिनअप करून झाला. आता फक्त आपल्याला कमरपट्टा लावायचा आहे. कमरपट्टा लावून आपली लेहंगा साडी तयार आहे मित्रांनो. आणि ह्याच पद्धतीत जर तुम्हाला मारवाडी पद्धतीचं जर पदर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. पण हे बघा मित्रांनो, सगळ्यांना बघू शकता आपली नवीन पद्धतीची साडी लेहंगा साडी नेसवून तयार आहे. तर अशाच नवनवीन पद्धतीच्या जर साड्यांचे प्रकार तुम्हाला शिकायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.